वापर केला जातो? निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्यात हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाहीये आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती। मी अपेक्षा करतो की महामहिम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब हे यात लक्ष घालतील। त्यांच्या मातोश्रींनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाकी काही नका करू, फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली, ज्या पद्धतीनं सगळ्या अंधाधुंद कारभार झाला तो बघितला तर फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले? एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले। जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही। असं कुठे जगात लोकशाही असते का? पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात। निवडणूक आयोगाच्या कडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळते असं दिसतंय। त्यामुळे निवडणूक आयोगच मुख्य कल्प्रिट आहे असं म्हणायला हरकत नाही। काय भावना आहेत? खासदार निलेश लंकेंनी मागच्या 3 महिन्यात दर महिन्यात एका गड किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आज नाशिक जिल्ह्यातले या ठिकाणी एकत्रित आले आहेत, नगर जिल्ह्यातले बरेच आलेले आहेत आणि महाराष्ट्रातले गडकोट किल्ले जे आहेत त्या सगळ्यांची संवर्धन करणं, स्वच्छता करणं आणि त्याच्यात जे शक्य असेल लोक मदतीने ते दुरुस्त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे। ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने जे गडकोट किल्ले हे आपण सगळे समजतो की त्या ठिकाणी त्यांचा रहिवास असल्यामुळं त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही सर्व गडकोट किल्ले जिवंत स्मारक आहेत। ती आहेत तशी राहावीत, स्वच्छ व्हावीत आणि शक्य असेल तर त्यांची डागडुजी व्हावी, तोच उद्देश या मोहिमेचा आहे। प्रामुख्यानं यामध्ये जय मा कामाख्या देवी असं त्याच्यावरचा आशय आहे। आता कोण कोण देवीला साकडं घालून आलेलं आहे त्याचा शोध घ्या तुम्ही। मुंबईत बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मुंबईत बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्री परिसरामध्ये नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावलंय त्यात वस्ताद आणि हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आलाय। वस्ताद आणि हिंदू गब्बर, हिंदू गब्बर नितेश राणेंचा गब्बर, हिंदू गब्बर, हिंदू गब्बर म्हणजे असा उल्लेख करण्यात आला। शोले मधल्या गब्बरला काही चांगल्या दृष्टीने लोक बघत नव्हते, त्यामुळे हिंदू गब्बर म्हणजे काय हे मला कळलं की मग त्याच्यावर बोलेन। पण त्यांचा वाढदिवस आहे आज आहे, त्यांना शुभेच्छा। साहेब, प्रदेश अध्यक्ष पदासंदर्भात आपण एक असं ते म्हणताय की आम्ही 2029 साली नितीन गडकरी यांना कोणत्या रूपात आम्ही बघणार आहोत या प्रश्नावरती त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे एका मुलाखतीमध्ये। नितीन गडकरींचा काम अतिशय उत्तम आहे। या केंद्र सरकारला दाखवण्यासारखे जे काम आहे त्यातलं हे एकमेव काम आहे की जे रस्ते उत्तम केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी सद्भावना असणारी भारतामध्ये फार मोठी जनता आहे। त्यामुळं अभी तक देखा वो रील है और काय पिक्चर अभी बाकी है तो वो पिक्चर जल्दी वो शुरू करे। वो पिक्चर अगर 2029 के बाद में हुआ तो क्या फायदा है? तो 29 के लिए अगर पिक्चर दिखाना है तो आपसे अभी से वो शुरू होने की आवश्यकता है। मराठी भाषेला अभिजात दर्जा एका बाजूला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी कंपल्सरी कसं होईल असेच नियम करायचे। तर हिंदी हे ऑप्शनल आहे, तसं ऑप्शनल ठेवलंय। पण मग दुसरी जर भाषा घ्यायची असेल संस्कृत तर मग 20 विद्यार्थी असल्याशिवाय ती घेता येत नाही, म्हणजे तू नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे जा असंही व्यवस्था जर सरकारने केली असेल तर हा मराठी भाषेच्या ऑप्शनल असेल तर आमची काही हरकत नाही।
पण हिंदी न घेता तुम्ही दुसरी भाषा घेतली आणि त्याला 20 विद्यार्थी जमले नाही तर तुम्हाला नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे फिरावं लागतं, वळावं लागतं. हे चुकीचं आहे आणि सरकार त्यामुळं त्या निमित्तानं हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण हिंदी भाषेचं कौतुक मराठीपेक्षा जास्त होऊ नये एवढी तर आमची ठाम अपेक्षा आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना आवड असते ते भाग घेतात, ज्यांना नसते ते घेत नाहीत. पण आम्हा सगळ्यांना या मोहिमेबद्दल आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. हजारो तरुण आज या ठिकाणी एकत्रित आलेत. आपण पाहताय त्या तरुणांच्यात तर नवचैतन्य या गडकोट मोहिमेमुळं निर्माण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या आदराची भावना, छत्रपती संभाजी महाराजांची हे व्यक्त करत तरुण या ठिकाणी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जाधव आणि ते असंही देखील म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेत मला हवं त्या पद्धतीने परिचय देखील देत नाहीये, मला डावललं नाही. भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाही. छगन भुजबळांनी मंत्रिपदासाठी, पालकमंत्रीपदासाठी कुठेतरी आगोरी विद्या केली जाते. महायुतीत काहीतरी कलगीतुरा पाहायला मिळतं. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आगोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? छगन भुजबळांनी या सगळ्या अनुषंगाने राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. निवडणूक लक्षवेधी ठरते. त्या माळेगावची निवडणूक ही तिथल्या तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक आहे. हा स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे आणि स्थानिक दृष्ट्या जे बोललं जात आहे ते प्रसार माध्यम महाराष्ट्रभर दाखवत आहेत, पण प्रश्न मात्र तिथला स्थानिक कारखान्याचाच आहे. सत्तेचा वापर केला जातोय, पैसे वाटले जाते असं देखील आरोप होतोय. त्यामुळे असं मी तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून बघितलं. अनेक लोकांचं तसं म्हणणं दिसतंय. सर्व फुटेज नष्ट केला, प्रत्येकाला संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. स्वबळावरच्या अनेक ठिकाणच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. महायुतीमध्ये तशी विचार होईल. महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढण्याला आम्ही सगळे प्राधान्य देणार आहोत आणि एकसंघ लढू आणि चांगला रिझल्ट दाखवू शकू असा आम्हाला विश्वास आहे. ठोक भूमिका मांडली आहे. ज्या शिवसेनेसोबत काम केलं त्यामध्ये जे ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी चर्चा सुरू होती त्यावर त्यांचं स्पष्ट मत असं आहे की ते दोघं एकत्र येणार नाही. दुसरी गोष्ट, दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येणार नाही आणि विशेषतः शरद पवार साहेब हे भाजपसोबत कधीच जाणार नाही अशी त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण या भूमिकेकडे कसं बघता? मी ते काय म्हटले नक्की ऐकलेलं नाही, पाहिलेलंही नाहीये. पाहिल्यावर सांगेन. भास्कर जाधव अशी माध्यमातून रामशेत किल्ल्याची डागडुजी व्हायला पाहिजे असं ग्रामस्थांनी मागणी केली आहे. काय वाटतं? कारण मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांपैकी रामशेत किल्ला एक मोठा असलेला इतिहास आहे रामशेत. मला अपेक्षा आहे की सरकार या सिंहस्थाच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर परिसरातल्या सुधारणा करताना या किल्ल्यालाही त्याच पद्धतीनं महत्व देईल. माळेगाव साखर कारखान्याच्या आजच्या दिवशी देखील पांडुरंगाला साकडे घातल्याचं त्यांनी सांगितलंय. काय वाटतं आपल्याला? आपण देखील एकेकाळचे त्यांचे सहकारी अजितदादा मुख्यमंत्री. आता काय आहे की 10 आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना. नितीन गडकरी यांच्या एका वाक्याची चर्चा होती. माझ्या इच्छेला कोण विचारतो? तुम्ही 10 आमदार म्हटले. तेच ना मी सांगितलं ना तुम्हाला. नाही, 10 आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ. तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका. नितीन गडकरी यांची एक वाक्य सध्या जोरदार चर्चेत, अभी तक जो हुआ है वो मोठी चूक आहे, त्यांनी मला अनेक मंत्रीपद दिलेलं आहे. शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय. काही असे व्यक्त करतायत, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत. अशी सध्याची परिस्थिती आहे. हिंदी भाषा सक्तीवरून असीम सरोदे यांनी देवेंद्र फडणवीसांना अतिशय महत्वाची मोहीम आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्यासोबतच वृक्षारोपण आणि आता काय आहे की आता किल्ल्यावर चढायचंय. तुमच्यापैकी जे वर येतील त्यांनाच तो बाईट देईल. भारी पॉइंट